Hello everyone, welcome back to our next lecture of some basic principles of organic chemistry. Basic principles of organic chemistry. लास्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन बघितलेलं होतं आणि आज सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आपण डिस्कस करणार आहे. दॅट इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. काय क्लासिफाय करणार आहे? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन काय बघणार आहे तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन काय बघणार आहे तर फंक्शनल ग्रुप. सो सी फंक्शनल ग्रुप टोटल 18 आहेत. आपण 19, 20, 21, 22, 23 असे त्यांनी दिलेत, पण ते प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन असं वेगवेगळे क्लासिफिकेशन केले. मी तुम्हाला सगळे पॉइंट्स प्रॉपरली एक्सप्लेन करेन, नो डाऊट. थोडंसं लक्ष द्यायचं, मी जेव्हा जे काही गोष्टी सांगते त्यावेळी तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सो सगळ्यात पहिला क्लासिफिकेशन ऑफ फंक्शनल ग्रुप साठी सगळ्यात बेस, फंक्शनल ग्रुपचा बेस किंवा जे काही फंक्शनल ग्रुप आहेत ते जे जॉईन होणार आहेत ते एकतर अल्केन, अल्किन किंवा अल्काईनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन एखादा फंक्शनल ग्रुप जॉईन होणार आहे. अल्केन, अल्किन, अल्काईन चा फंक्शनल हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन फंक्शनल ग्रुप जॉईन होणार आहे. सो इथं बघा, जर सगळ्यात पहिला मी डिस्कस केला तर सगळ्यात पहिला इथं बघा, सगळ्यात पहिला आपण डिस्कस करूया अल्केन बद्दल. अल्केन ऍक्च्युली त्यांनी म्हटले की नो फंक्शनल ग्रुप, पण आपण थोडं रिप्रेझेंटेशन इन डिटेल बघूया. अल्केन जर तुम्ही डिस्कस केला, फर्स्ट फंक्शनल ग्रुप आपण अल्केन म्हणून कन्सिडर करूया. सो फर्स्ट फंक्शनल ग्रुप जेव्हा आपण अल्केन म्हणतो, ठीक आहे, अल्केन, अल्केन नेम ऑफ द फॅमिली अल्केन आहे. नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप काय आहे तर नेम ऑफ द फॅमिली म्हणूया अल्केन आपण. आता अल्केनचा नॉर्मल जो रिप्रेझेंटेशन असतो तो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड थ्रू आउट. जेवढे काही कार्बन कार्बन बॉन्ड असतील, जेवढे काही कार्बन कार्बन बॉन्ड असणार आहेत ते सगळे सिंगल बॉन्ड असणार आहेत. जे काही कार्बन कार्बन बॉन्ड असणार आहेत ते सिंगल बॉन्ड असणार आहेत. हा त्यांचा रिप्रेझेंटेशन झाला तरी म्हणून आणि नो फंक्शनल ग्रुप म्हणून दिले, पण एक लक्षात घ्या की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इट इज अ रिप्रेझेंटेशन आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. आता हे जे काही अल्केन्स आहेत ह्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिलाय. इथं हा सिंगल बॉन्ड सी, इथं हा सिंगल बॉन्ड सी, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड. मी तुम्हाला बेसिकला सांगितलं आहे की नाही, आय डोंट रिमेंबर, पण अल्काइल ग्रुप म्हणून असतात. अल्काइल ग्रुप म्हणजे काय असतात? अल्काइल ग्रुप म्हणजे एक मी सांगते पहिला, हे बघा, एखादा अल्केन आहे CH4, ह्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला तर हा CH3 काय येणार आहे डॅश. एखादा अल्किल इथेन आहे CH3 सिंगल बॉन्ड काय आहे CH3, ह्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला की CH3 सिंगल बॉन्ड CH2 डॅश. एखादा प्रोपेन आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 डॅश. एखाद्या अल्केनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतो CnH2n+2, हा अल्केनचा रिप्रेझेंटेशन आहे. ह्याचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणे म्हणजे काय येणार आहे CnH2n+1 काय येणार आहे तर डॅश. सो अल्केनचा अल्किल ग्रुप झाला. अल्केनचा काय झाला तर अल्काइल ग्रुप झाला. मी काय सांगते लक्षात येते का बघा, अल्केनचा अल्काइल ग्रुप झाला. आणि हा जो अल्केनचा अल्काइल ग्रुप CnH2n इज रिप्रेझेंटेड बाय R डॅश. यापुढे R डॅश म्हणजे कोणताही अल्काइल ग्रुप, कोणताही अल्काइल ग्रुप ज्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालाय, ज्याचा एक हायड्रोजन ऍटम काय झालाय तर रिप्लेस. मी इथं हा बेसिक अल्केनचा, मिथेनचा काय होणार आहे तर मिथाइल, इथेनचं काय होणार आहे तर इथाइल आणि प्रोपेनचं काय होणार आहे तर एन प्रोपाइल. तसं ब्युटेनचं एन ब्युटाइल, आयसोब्युटाइल, सेकंडरी ब्युटाइल, हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस करायचे आहेत नंतर ना. पहिला फंक्शनल ग्रुप म्हणजे काय डिस्कस करूया. नॉमेनक्लेचरला एन आयसो निओ सेकंडरी टर्शरी हे मी डिस्कस करणार आहे. मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की अल्काइल ग्रुप म्हणजे काय. अल्काइल ग्रुप म्हणजे काय, जेव्हा अल्केन आहे CnH2n+2 आहे, त्याचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो म्हणजे अल्किल ग्रुप. म्हणजे CH4 चा CH3, CH3 CH3, CH3 CH2 डॅश, CH3 CH2 CH3, CH3 CH2 CH2 डॅश, दॅट इज एन प्रोपाइल. ठीक आहे. आता बघा, अल्केन आर नॉर्मली रिप्रेझेंटेशन, हा फक्त रिप्रेझेंटेशन झाला म्हणजे ह्याची किती व्हॅलेन्सी आहे 3.
ह्याची किती व्हॅलेन्सी आहे? 3. हे तिन्ही व्हॅलेन्सी जे आहेत हे सेम अल्काइल ग्रुप जॉईन होऊ शकतात किंवा वेगळे अल्काइल ग्रुप जॉईन होऊ शकतात. आर आर आर, इथंही आर, इथंही आर, इथंही आर, कोणताही अल्किल ग्रुप आहे तिथं. आणि त्या अल्किल ग्रुपमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच आहेत. आणि ते अल्किल ग्रुप मध्ये कार्बन कार्बन काय तर सिंगल बॉन्ड आहे, त्याला आपण काय म्हणतो तर अल्केन. आता अल्केनचे एक्झाम्पल बघितला, सगळ्यात बेसिक एक्झाम्पल अल्केनचा CH4 असतो. आणि CH4 म्हणजे कोण सांगा? CH4 म्हणजे मिथेन बाळांना. CH4 म्हणजे कोण असते तर मिथेन. त्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा कोण असणार आहे तर इथेन. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 हा कोण आहे तर प्रोपेन. सी आय हॅव टेकन सिमिलर एक्झाम्पल्स अल्केनच्या फॅमिलीचे आहे. हे अल्केन आहे. अल्केनचं रिप्रेझेंटेशन काय असते? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात थ्रू आउट. आणि आर सी इथं आर, परत सी इथं आर, इथं आर. आर म्हणजे कोणताही अल्काइल ग्रुप. आर म्हणजे कोणताही अल्काइल ग्रुप आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत तर मिथेन, इथेन, प्रोपेन. ठीक आहे, फाईन. आता नेक्स्ट बघा, अल्केन नंतर नेक्स्ट फॅमिली येते अल्कीन. सेकंड फॅमिली आपण म्हणूया, ही फॅमिली आपण म्हणतो अल्केन अल्किन अल्काइनर फॅमिली. आणि त्याचा एखादा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन एखादा फंक्शनल ग्रुप जॉईन होतो. फंक्शनल ग्रुप मध्ये हेटेरो ऍटम्स असतात. हेटेरो ऍटम ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन्स. ठीक आहे. सो अल्किन अल्किन नॉर्मली काय असते? ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते. त्याच्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन. हा अल्किन झाला. व्हॅलेन्सी 4च. हा सी हा डबल बॉन्ड सी. आता इथं जे व्हॅलेन्सी आहे बघा, ही इथं 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 इथे 4 व्हॅलेन्सी आहेत. ह्याचं रिप्रेझेंटेशन जर तुम्ही बघितलं तर ह्या रिप्रेझेंटेशनला मी काय म्हणणार आहे की जर ठीक आहे इथं सगळे ब्रांचेस, इथं सगळे अल्काइल ग्रुप्सच असणार आहेत. सगळे अल्काइल ग्रुप असणार आहेत. सगळे अल्किल ग्रुप असणार आहेत. अल्किल 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 अल्किल. अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहेत आणि त्याला सगळे काय जॉईन होणार आहेत तर अल्काइल ग्रुप जॉईन होणार आहेत. समजते मी काय सांगते? आता पुढे ह्याचा एक्झाम्पल सगळ्यात बेसिक आहे CH2 डबल बॉन्ड CH2. सगळ्यात बेसिक अल्किन इथइन. सगळ्यात बेसिक अल्किन कोण आहे तर इथइन. सगळ्यात बेसिक अल्किन कोण आहे? इथइन. सगळ्यात बेसिक अल्किन कोण आहे? इथइन. अल्किन किंवा अल्काइन ला मिनिमम 2 कार्बन लागतात. कारण मिनिमम 2 कार्बन, कारण डबल बॉन्ड असायला पाहिजे किंवा ट्रिपल बॉन्ड असायला पाहिजे. सो एक कार्बनचा अल्किन किंवा अल्काइन नसतोच. कार्बन 2 कार्बनचा अल्किन किंवा 2 कार्बनचा अल्काइन. सो सगळ्यात बेसिक आहे इथइन. आता इथिन नंतर नेक्स्ट आणि एक एक्झाम्पल घेते, 3 कार्बन घेऊया. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन घेऊया. ह्यात एकाला डबल बॉन्ड आहे. आता ह्याला डबल बॉन्ड आहे तर ह्याची व्हॅलेन्सी किती राहिली? 2. ह्याची व्हॅलेन्सी किती राहिली? 1. ह्याची व्हॅलेन्सी किती राहिली तर 3. सो ह्याचं नाव काय येणार आहे तर प्रोपीन. तसं ब्युटीन असं. आणि ह्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असते CnH2n. म्हणजे जेवढे कार्बन आहेत तेवढेच हायड्रोजन असणार, त्याची डबल हायड्रोजन असणार आहे. आणि अल्केनच्या फॅमिलीमध्ये जर तुम्ही बघितला तर अल्केनच्या फॅमिलीचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2. हा जनरल फॉर्म्युला अल्केनच्या फॅमिलीचा. जेवढे कार्बन आहेत त्याचे डबल +2 हायड्रोजन असणार आहे. आणि जेवढे कार्बन आहेत त्याच्या डबलच हायड्रोजन असणार आहेत ते अल्किन्स मध्ये. ठीक आहे. ही झालं अल्किनची फॅमिली झाली. ही कसली फॅमिली झाली? अल्किनची फॅमिली. ठीक आहे. आता अल्किनची फॅमिली नंतर थर्ड फॅमिली बघूया, अल्काइन. जसं अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते, जसं अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते, तसं अल्काइन मध्ये कार्बन कार्बन काय असतंय तर ट्रिपल बॉन्ड असते. अल्काइन मध्ये कार्बन कार्बन काय असते? ट्रिपल बॉन्ड. आता कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हे 3 बॉन्ड एकच व्हॅलेन्सी राहिली, ही 3 बॉन्ड एकच व्हॅलेन्सी राहिली. जी काय व्हॅलेन्सी राहिली आहे ते अल्काइल ग्रुप सॅटिस्फाय करतात. कोणताही अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय असतं अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप म्हणजे ज्याचा
एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालेला आहे आणि तो ग्रुप फॉर्म झालेला आहे. मग मिथेनचा मिथाईल, इथेनचा इथाईल, प्रोपेनचा प्रोपाईल, ब्युटेनचा ब्युटाईल, एन ब्युटाईल, पेंटेनचा एन पेंटाईल. ठीक आहे. आता ह्याचे एक्झाम्पल परत. अल्काईन साठी मिनिमम 2 कार्बन लागतात. मग मिनिमम 2 कार्बनचा CH ट्रिपल बॉन्ड काय येणार आहे? CH. म्हणजे हा कोण असणार आहे तर इथाईन. आणि इथं काय आहे तर CH3 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजे हा काय असणार आहे तर प्रोपाईन. मी बेसिक दोनच एक्झाम्पल घेतेय तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग येण्यासाठी. नंतर ना आपण हे सगळे फॅमिलीजच बघायचे. नंतर ना आपण हे सगळे काय बघायचे आहेत त्यांचे फॅमिलीजच काय करायचे आहेत तर बघायचे आहेत. सो हा कोण आहे तर अल्काईन आहे. कोण आहे हा? अल्काईन. हा इथाईन आहे आणि हा काय आहे तर प्रोपाईन. आणि प्रोपाईनचा जनरल फॉर्म्युला काय असतो तर CnH2n -2. CnH2n -2. एकच मिनिट. ओके, सॉरी जरा ना म्हणजे डिस्टर्बन्स येत होता, म्हणजे प्रॉपरली प्ले होत आहे की नाही हा चेक करत होते. ओके फाईन. सो तुम्हाला समजलं का? हा कोण आहे तर पहिली फॅमिली आहे अल्केन, दुसरी फॅमिली आहे अल्किन आणि तिसरी फॅमिली आहे अल्काईन. 3 फॅमिलीज आहेत. आता ह्या जे 3 फॅमिलीज आहेत अल्केन, अल्किन आणि अल्काईन, अल्केन, अल्किन आणि अल्काईन्स, हे बघा अल्केन, अल्किन आणि अल्काईन्स हे फॅमिलीज आहेत. ह्यांचे जे काय हायड्रोजन ऍटम्स आहेत, ह्यांचे जे काय हायड्रोजन ऍटम्स आहेत, ह्यांचे जे काय हायड्रोजन ऍटम्स आहेत, ते हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन फंक्शनल ग्रुप जॉईन होणार आहे. सो पहिले 3 फॅमिली अल्केन, अल्किन, अल्काईन आणि ह्याच्या पुढचे सगळे आपण फंक्शनल ग्रुप्स बघणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टार्ट करूया आपला मेन पॉइंट. इथं बघ, सगळ्यात पहिला नेम ऑफ द फॅमिली. नेम ऑफ द फॅमिली किंवा नेम ऑफ द फॅमिली म्हणण्यापेक्षा फंक्शनल ग्रुप आता म्हणते, फॅमिली नाही, आता आपण फंक्शनल ग्रुप म्हणूया. नेम ऑफ द फॅमिली पेक्षा फंक्शनल ग्रुप म्हणूया. ओके. सो नेम ऑफ द फॅमिली किंवा फंक्शनल ग्रुप मध्ये सगळ्यात पहिला कोण येते तर सगळ्यात पहिला येते अल्कोहोल. नेम ऑफ द फॅमिली किंवा फंक्शनल ग्रुप मध्ये सगळ्यात पहिला कोण येते तर अल्कोहोल. आता अल्कोहोल कसा असतो किंवा काय दिसतो ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप असतंय डॅश OH. समजून घ्या मी जे सांगते. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप असतंय डॅश OH. द डॅश OH कसं फॉर्म झालाय रिप्रेझेंटेशन त्याचं काय असणार आहे की मी तुम्हाला असं म्हटलं अल्केन किंवा अल्किन किंवा अल्काईनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन फंक्शनल ग्रुप OH जॉईन झाला, किंवा अल्केन, अल्किन किंवा अल्किन आणि अल्काईन सोडा, हा OH जो आहे हा एखाद्या अल्केनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला. अल्केनचा हायड्रोजन ऍटम म्हणजे अल्किल, म्हणजे रिप्रेझेंटेशनला काय येणार आहे तर R-OH. एखाद्या अल्केनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला की अल्किल ग्रुप फॉर्म होतो आणि त्या अल्किल ग्रुपला OH जॉईन होणार. हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाल्यानंतर मग तो अल्कोहोल असणार आहे. ठीक आहे. स्वतः ह्याचे एक्झाम्पल सगळ्यात बेसिक CH3 मिथाइल ग्रुप होता, त्याचा एक CH4 मिथेन होता, त्या मिथेनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला म्हणजे CH3OH. CH3OH म्हणजे हा मिथेनचा मिथाइल आणि मिथाइल अल्कोहोल. इथं हा जो मिथाइल अल्कोहोल आहे हा कॉमन नेम आहे बाळांनो. हा जो मिथाइल अल्कोहोल आहे कसला नेम आहे? कॉमन नेम. ठीक आहे. नेक्स्ट बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. आता CH3 सिंगल बॉन्ड OH हा N प्रोपिल अल्कोहोल आहे. कोण आहे हा? N प्रोपिल अल्कोहोल. कोण आहे हा? N प्रोपिल अल्कोहोल. 2 एक्झाम्पल दिले मी. OH ग्रुप म्हणजे अल्कोहोल आणि तो अल्किल ग्रुपला जॉईन असेल तर अल्कोहोल, अलील अल्कोहोल, अल्किल अल्कोहोल म्हणतो आपण. तुम्ही म्हणाल असं का म्हणताय अल्किल अल्कोहोल OH ग्रुप? कारण पुढे फिनॉल पण बघणार आहे. फिनॉल आपण फंक्शनल ग्रुप OHच असते. ठीक आहे, जरा इथं लक्ष द्या. सो अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप जो आहे, अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OH आणि OH कोणाला जॉईन झालाय तर अल्किल ग्रुपला. त्याचे एक्झाम्पल CH3OH मिथिल अल्कोहोल आणि CH3CH2OH N प्रोपिल अल्कोहोल. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे फिनॉल.
See, this is the third functional group we can say, and this is the fourth functional group we can say. Fourth one is phenol. आता फिनॉलला काय असते, अरोमॅटिक रिंग आहे, अरोमॅटिक रिंग C6H6. आता C6H6 चा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला म्हणजे C6H5 झाला, आणि C6H5-OH म्हणजे फिनॉल असतो. कोणत्याही कार्बनला, इथल्या कार्बनला, इथल्या कार्बनचा, इथल्या कार्बनचा, इथल्या कार्बनचा, इथल्या कार्बनचा किंवा इथल्या कार्बनचा, कोणत्याही कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन OH आला म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर फिनॉल. फंक्शनल ग्रुप OHच आहे, हे बघा. हा फंक्शनल ग्रुप OHच आहे, पण फंक्शनल ग्रुप OH आहे मान्य आहे, पण फिनॉल का तर अरोमॅटिक रिंगला C6H5-OH अरोमॅटिक रिंगला OH जॉईन झाला तर फिनॉल असतो. अरोमॅटिक रिंग मी तुम्हाला काय म्हटलं, बेन्झीन रिंग आहे C6H6. C6H6 आपण असं दाखवतो, ह्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन OH येणार आहे, एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय येणार आहे तर OH, एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय येणार आहे तर OH. सो हा कोण झाला, दिस इज फिनॉल. ह्याचं रिप्रेझेंटेशन पण हाच आहे आणि एक्झाम्पल पण हाच आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फिनॉल्स असतात म्हणजे अजून हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊ शकतात, त्याला आपण C6H5OH म्हणतो. दिस इज ऑल्सो अ फंक्शनल ग्रुप. 12वीत आपण हे सगळे फंक्शनल ग्रुप्स डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहेत, ते प्रिपेअर कसं करतात, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज आहेत, हे आपण सगळं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, हे आपण सगळे डिटेलमध्ये काय करणार आहे तर डिस्कस करणार आहे. ठीक. सो इथं लक्ष द्या. अल्कोहोल फिनॉल झाला. फिनॉल नंतर नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे इथर्स. अल्कोहोल फिनॉल नंतर नेक्स्ट फंक्शनल ग्रुप कोण आहे तर इथर्स आहे, इथर्स. आता इथर्सला काय असतंय, फंक्शनल ग्रुप डायव्हॅलेंट ऑक्सिजन असते बाळा. फंक्शनल ग्रुप काय असतो, डायव्हॅलेंट काय असतो तर ऑक्सिजन. आणि हा जो डायव्हॅलेंट ऑक्सिजन आहे ना, थोडं मला स्पेस कमी पडणार त्यामुळे मी हा जरा जागा करते, काय ह्याला जरा वरती घेऊन. एकच मिनिट हा. सगळंच डिस्टर्ब झालं. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. इथले दोन एक्झाम्पल कोणते होते, CH3OH हा कोण होता तर मिथाइल अल्कोहोल होता. एक्झाम CH3OH मिथाइल अल्कोहोल. आणि अजून एक एक्झाम्पल घेते, CH3CH2OH हा कोण आहे तर इथाइल अल्कोहोल. ठीक आहे, थोडस समजून घ्या, हे थोडस झालेलं नाही प्रॉपरली. आता इथर्स, इथर्स काय म्हटलं मी तुम्हाला, इथर्स हा डायव्हॅलेंट ऑक्सिजन असते बाळांनो, डायव्हॅलेंट ऑक्सिजन. आणि ह्या डायव्हॅलेंट ऑक्सिजनचे दोन जे व्हॅलेन्सीज आहेत, ते दोन व्हॅलेन्सीज जे आहेत ते दोन्ही सेम अल्काइल ग्रुप जॉईन करू शकतात किंवा दोन्ही वेगवेगळे अल्काइल ग्रुप जॉईन करू शकतात, किंवा एक अल्किल ग्रुप आणि एक अरोमॅटिक ग्रुप किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप काय करू शकतात तर अल्किल ग्रुप जॉईन करू शकतात. समजते का मी काय सांगते. हु आर इथर्स, इथर्स कोण असतात, इथर्सला डायव्हॅलेंट ऑक्सिजन असते. हे बघा, हा अल्कोहोलचा OH आहे ना, हा OH असा असतो, O-H असतो. इथला हायड्रोजन ऍटम रिप्लेस करून अल्किलच आला म्हणजे इथंही अल्किल जॉईन होणार, इथंही अल्किल जॉईन होणार म्हणजे तो इथर झाला. असंही म्हणतात की इथर्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल्स. का तर इथर्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल्स कारण अल्कोहोलचा H ऍटम रिप्लेस करून अल्किल ग्रुप आलाय. अल्कोहोलचा H ऍटम रिप्लेस करून काय आलाय तर अल्किल ग्रुप आलाय. ठीक आहे, फाईन. आता याचे एक्झाम्पल्स, CH3O CH3 ह्याचं नाव आहे डायमिथाइल इथर.
काय नाव आहे याचं? डायमिथाइल इथर. दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत. मिथिल ग्रुप आहे, डायमिथाइल इथर. ठीक आहे. नेक्स्ट दोन अल्किल ग्रुप वेगळे, CH3O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. ह्याचं नाव आहे इथिल, कारण हा इथिल ग्रुप आहे. CH3 CH2 इथिल ग्रुप आहे. इथिल मिथिल इथर. काय नाव आहे त्याचा? इथिल मिथिल काय आहे तर इथर. दोन्ही वेगवेगळे अल्किल ग्रुप आहेत, किंवा एक अल्किल ग्रुप आणि एक अरोमॅटिक ग्रुप, CH3O C6H5. C6H5 म्हणजे अरोमॅटिक रिंग असते. मला जागा नाही म्हणून मी तसंच लिहितेय. मग ह्याचं नाव काय येणार आहे तर मिथाइल फिनिल इथर. मिथाइल फिनिल इथर. हे जे दोन आहेत हे अलिफॅटिक इथर्स म्हटलं जातं आणि ह्याला अरोमॅटिक इथर म्हटलं जातं. का अरोमॅटिक इथर म्हटलं जातं तर अरोमॅटिक रिंग आहे, अरोमॅटिक ग्रुप आहे C6H6. काय आहे? C6H6. समजलं? अल्केन, अल्किन्स आणि अल्काइन्स हे फॅमिली झाले. आता ह्या पुढे ह्या फॅमिलीजच्या हायड्रोजन ऍटमला आपण फंक्शनल ग्रुप कोणताही रिप्लेस करणार, म्हणजे हेट्रो ऍटम असणारा ग्रुप. मग पहिला काय आहे तर अल्कोहोल, दुसरा काय आहे तर फिनॉल, तिसरा काय आहे तर इथर. ह्याच पद्धतीनं पाठ करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मग अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OH असतं, मग त्याला रिप्रेझेंट करतो ROH आणि त्याचे एक्झाम्पल्स. फिनॉलचं पण फंक्शनल ग्रुप OH असतं, पण फिनॉलचा OH जो असतो तो अरोमॅटिक रिंगला जॉईन, म्हणजे जो OH असतो तो अरोमॅटिक रिंगला जॉईन असतो. C6H6 चा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन OH येते. C6H6 चा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन OH येते. मग काय मिळते तर फिनॉल. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स आहेत. आणि इथर, इथरचं मी तुम्हाला काय म्हटलं, डायव्हॅलेंट ऑक्सिजन असतात, म्हणजे दोन व्हॅलेन्सीज आहेत. आता डायव्हॅलेंट ऑक्सिजन मध्ये काय असतं, आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल पण इथरला म्हणतो, कारण अल्कोहोलचा जो OH आहे इथं तर अल्काइल ग्रुप असणारच आहे, पण इथला हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन अल्किल आला तर इथर फॉर्म होतं. सो डायव्हॅलेंट ऑक्सिजनला जेव्हा दोन अल्काइल ग्रुप जॉईन होतात, मग ते दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असू देत, किंवा एक दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे असू देत, किंवा एक अरोमॅटिक आणि एक अल्किल ग्रुप असू दे, किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप असू शकतात. काय? दोन्ही अरोमॅटिक ग्रुप असू शकतात. ह्याला आपण इथर्स म्हणणार, आणि ते त्याचे काय झाले तर एक्झाम्पल्स झाले. नाउ नेक्स्ट फॅमिली. नेक्स्ट फॅमिली कार्बोनिल कंपाऊंड्सची बघूया. नेक्स्ट फॅमिली कशाची बघूया? नेक्स्ट फॅमिली कार्बोनिल कंपाऊंड्सची. नेक्स्ट फॅमिली कोणाची बघूया तर कार्बोनिल कंपाऊंड्सची. आता नेक्स्ट फॅमिली कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये सगळ्यात पहिला मी बघते अल्डिहाइड. ठीक आहे, अल्डिहाइड, नंतर ना कीटोन. हे अशाच प्रकारे लर्न करायचं आहे म्हणून मी असं सांगते, सोपं जाते म्हणून. नेम ऑफ द फॅमिली पहिला आहे अल्डिहाइड, मग कीटोन, आणि नेक्स्ट वन इज कार्बऑक्झिलिक ऍसिड. सी दिस आर ऑल अल्डिहाइड, कीटोन किंवा कार्बऑक्झिलिक ऍसिड जे आहेत हे सगळे कार्बोनिल कंपाऊंड्स म्हटले जातात, कारण ह्या सगळ्यांमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोण? C+O, आणि त्याला किती व्हॅलेन्सी आहे? 2. हा कार्बोनिल ग्रुप आहे. मी फक्त कार्बोनिल ग्रुप ड्रॉ करतेय. C+O आणि 2 व्हॅलेन्सी आहेत. परत C+O आणि हे 2 व्हॅलेन्सी आहेत. जरा चांगलं ड्रॉ करते. कसं होतं मला जरा ड्रॉ करायला प्रॉब्लेम येते एका साइडून. हा बघा, हा हे सगळे कार्बोनिल ग्रुप आहेत. अल्डिहाइड असू दे, कीटोन असू दे, कार्बऑक्झिलिक ऍसिड असू दे, सगळ्यांमध्ये कार्बोनिल कार्बन आहे. कार्बोनिल कार्बन C+O आणि त्याला 2 व्हॅलेन्सी, C+O आणि त्याला 2 व्हॅलेन्सी, C+O आणि त्याला 2 व्हॅलेन्सी. मग फरक काय? हा फरक काय तर एक बघा, अल्डिहाइडच्या केसमध्ये कंपल्सरी एक ग्रुप काय असतं तर हायड्रोजन. 2 व्हॅलेन्सी जे राहिलेले आहेत त्यातला एक व्हॅलेन्सी हायड्रोजन आहे. ह्याला आपण असंही रिप्रेझेंट करतो, C+O. सॉरी, हे ना सगळं टेबलमुळे प्रॉब्लेम येते. एकच मिनिट, स्पेस जरा प्रॉपरली वापरूया. C+O होता. ठीक आहे, इथं हा C+O, इथं काय आहे तर H. C+O काय आहे तर H. ह्याला आपण CHO असंही रिप्रेझेंट करतो. काय रिप्रेझेंट करतो? CHO असंही रिप्रेझेंट करतो. काय रिप्रेझेंट करतो? CHO. हे बघा,
सी डबल बॉन्ड ओ आहे, त्याचं एक व्हॅलेन्सी कंपल्सरी हायड्रोजन सॅटिस्फाय करते, तर तो अल्डिहाइड आहे. त्याला रिप्रेझेंट करताना CHO म्हणून पण रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. कीटोनच्या केसमध्ये पण काय असते, कीटोनच्या केसमध्ये सी डबल बॉन्ड ओच असते आणि ह्याच्यात राहिलेल्या ज्या काही व्हॅलेन्सीज आहेत ते दोन्ही अल्काइल ग्रुप फॉलो करतात बाळांनो. ह्याला आपण असंही लिहितो, CO असंही लिहितो, पण तो CO काय असतं तर सी डबल बॉन्ड असतो. ठीक आहे. आता कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण कार्बोनिल कार्बन असणार आहे, पण इथं फरक काय आहे, हा सी डबल बॉन्ड ओ, इथं OH. जसं अल्डिहाइडला हायड्रोजन असतं ना, अल्डिहाइडला काय असतं हायड्रोजन, तसं कार्बोक्सिलिक ऍसिडला OH असतं. जसं अल्डिहाइडला हायड्रोजन असतं तसं कार्बोक्सिलिक ऍसिडला काय असतं तर हायड्रोजन असतं. जसं कार्बोक्सिलिक ऍसिडला जसं कार्बोक्सिलिक ऍसिड जसं अल्डिहाइडला हायड्रोजन असतं तसं कार्बोक्सिलिक ऍसिडला काय असतं तर OH. त्याला तुम्ही असंही रिप्रेझेंट करताय COOH. मग एक व्हॅलेन्सी राहील, अल्डिहाइडच्या केसमध्ये एक व्हॅलेन्सी राहिली, कीटोनच्या केसमध्ये दोन व्हॅलेन्सी राहिले आणि कार्बोक्सिलिक ऍसिडच्या केसमध्ये एक व्हॅलेन्सी राहिली. हे बघा, ती व्हॅलेन्सी जी आहे ते एक तर हायड्रोजन सॅटिस्फाय करते किंवा अल्किल ग्रुप सॅटिस्फाय करते. RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड OH. ही जी राहिलेली व्हॅलेन्सी आहे, ही जी व्हॅलेन्सी आहे बाळांनो, ही व्हॅलेन्सी एक तर हायड्रोजन ग्रुप सॅटिस्फाय करू शकतो किंवा कोणताही अल्काइल ग्रुप सॅटिस्फाय करू शकतो. म्हणजे इथं आपण लिहिताना असंही लिहू शकतो HCrCHO. CHO किंवा C डबल बॉन्ड OH आला तर हा अल्डिहाइड आहे. ठीक आहे. आता कीटोन, कीटोन इज लाईक इथर, म्हणजे डायव्हॅलेंट ऑक्सिजन आहे त्या दोघांमध्ये. हा C डबल बॉन्ड काय आहे तर O, हा C डबल बॉन्ड O आहे. ह्याचे दोन्ही व्हॅलेन्सी सेम अल्काइल ग्रुप कंप्लीट करू शकतात किंवा ह्याच्यात दोन्ही व्हॅलेन्सी वेगवेगळे अल्काइल ग्रुप फॉलो करू शकतात, वेगवेगळे अल्काइल ग्रुप करू शकतात, किंवा ह्यातले एक अल्किल ग्रुप आणि एक अरोमॅटिक ग्रुप सॅटिस्फाय करू शकते व्हॅलेन्सी, किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करू शकतात. दोन्ही कोण सॅटिस्फाय करू शकतात, अरोमॅटिक ग्रुप. बघा मी काय सांगितलं, हा C डबल बॉन्ड O आहे की नाही, ह्या C डबल बॉन्ड O ला किती व्हॅलेन्सी आहे, दोन व्हॅलेन्सी. हे दोन व्हॅलेन्सी दोन्ही सेम अल्काइल ग्रुप, दोन्ही वेगळे अल्काइल ग्रुप, एक अल्किल ग्रुप एक अरिल ग्रुप, किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप काय करू शकतात तर सॅटिस्फाय करू शकतात. त्याला कीटोन्स म्हणतो. आता त्याचे एक्झाम्पल्स, आता ह्याचे एक्झाम्पल्स, ठीक आहे, त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड बघूया आणि मग सोबत बघूया. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण सेम असते, H किंवा अल्काइल ग्रुप व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करू शकतो आणि हा C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH. ह्याला आपण रिप्रेझेंट करताना असंही लिहितो, RCOOH पण लिखतो. हे बघा, H किंवा RCOOH असंही लिहू शकतो. तुम्ही जर लक्ष देऊन बघितला तर अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये स्लाइटच फरक आहे. अल्डिहाइड मध्ये CHO आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये COOH आहे. काय फरक आहे तर अल्डिहाइड मध्ये हायड्रोजन आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये OH आहे. ऍक्च्युली कार्बोक्सिलिक ऍसिड पहिला डिराईव्ह करतो आपण आणि त्याच्या नावावरनं अल्डिहाइडचे नाव दिलेले आहे. त्याला असं चक्के चुलत बहीण भाऊ असं म्हणले तरी पण चालेल, जरा रिलेशन वेगळा, OH आणि H. हा मोठ्या काकांचा मुलगा, छोट्या काकांचा मुलगा असं म्हणूया, जरा जीन्स मध्ये फरक आहे. समजतं मी काय सांगते ते? ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल्स, अल्डिहाइडचे एक्झाम्पल्स. सगळ्यात पहिला HCHO, किंवा मी याला असंही लिहिते HC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड H. ह्याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे. परत CH3CHO, किंवा मी याला असंही लिहू शकते CH3C डबल बॉन्ड OH. ह्याचं नाव ऍसिटल्डिहाइड आहे, ऍसिटल्डिहाइड. काय आहे याचं नाव, ऍसिटल्डिहाइड. काय नाव आहे याचं, ऍसिटल्डिहाइड. हा फॉर्मल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड मध्ये काय असतंय, C डबल बॉन्ड OH आहे, त्याची व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करते, हायड्रोजन.
ज्या केसमध्ये सी डबल बॉन्ड OH आहे त्याची एक व्हॅलेन्सी राहिली सॅटिस्फाय करणारा हायड्रोजन असेल तर तो फॉर्मॅल्डिहाइड. ठीक आहे, हे मी सांगते तुम्हाला नेहमी परत एकदा पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करते, इथं लक्ष द्या पहिले. आता नेक्स्ट कीटोन. कीटोनला दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असणे, CH3 सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड CH3 दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत. दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत म्हणून ह्याचं नाव काय येणार आहे तर डायमिथाइल कीटोन. ठीक आहे. आता इन केस दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे आहेत, CH3 सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड CH2 आणि इथं काय आहे तर CH3. अल्फाबेटिकली ई पहिला येते त्यामुळे इथिल पहिला लिहायचं आणि मग काय लिहायचं तर मिथिल. सो याचं नाव काय असणार आहे तर इथाइल मिथाइल कीटोन. काय नाव येणार आहे याचा इथाइल मिथाइल कीटोन. ह्याच्यामध्ये अजून दोन पॉसिबल आहेत की एक अल्किल ग्रुप आणि एक अरोमॅटिक ग्रुप किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप पण येऊ शकतात, पण जागा नाहीये त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण तेही पॉसिबल आहे. दोन्ही अल्काइल ग्रुप सेम, दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे, एक अल्किल ग्रुप एक अरोमॅटिक ग्रुप किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप पॉसिबल आहे. नेक्स्ट कार्बॉक्सिलिक ऍसिड. मी काय म्हटलं कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि अल्डिहाइड सख्खे चुलत बहीण भाऊ किंवा सख्खे चुलत भाऊ असले तरी कन्सिडर करू शकतो. मग जर COOH आहे त्याची व्हॅलेन्सी जर हायड्रोजनला सॅटिस्फाय केली, ह्याला असंही लिहू शकतो आपण HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, तर ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो फॉर्मिक ऍसिड. काय म्हणतो आपण याला फॉर्मिक ऍसिड. हे बघा आता परत CH3 सिंगल बॉन्ड COOH आहे, जर आपण रिप्रेझेंट करतो CH3 सी डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, ह्याला आपण काय म्हणू शकतो तर ऍसिटिक ऍसिड. कसला ऍसिड म्हणू शकतो ऍसिटिक ऍसिड. म्हणून मी अजून तुम्हाला हा जो पार्ट आहे ना हा डिटेल मध्ये एक्सप्लेन करते कारण हा थोडा इम्पॉर्टंट पार्ट आहे मॅडम. हा थोडा इम्पॉर्टंट पार्ट आहे, थोडं लक्ष द्या सगळ्यांनी. जो तुमचा अल्डिहाइड आहे अल्डिहाइड, तो अल्डिहाइड रिप्रेझेंट केला जातो C डबल बॉन्ड OH न, आणि जो तुमचा कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे तो कार्बॉक्सिलिक ऍसिड रिप्रेझेंट केला जातो C डबल बॉन्ड ओच, पण इथं काय असते तर OH. म्हणजे ही व्हॅलेन्सी जी राहिली आहे ना, ही जी व्हॅलेन्सी राहिलेली आहे ही व्हॅलेन्सी एक तर कोणताही अल्काइल ग्रुप सॅटिस्फाय करू शकतो किंवा हायड्रोजन सॅटिस्फाय करू शकतो. जर हायड्रोजनला सॅटिस्फाय केला HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, तर याचं नाव आहे फॉर्म अल्डिहाइड. एका कार्बनचा अल्डिहाइड फॉर्म अल्डिहाइड. सिमिलर जर ह्याची व्हॅलेन्सी हायड्रोजनला सॅटिस्फाय केली तर हा HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, ह्याला आपण काय म्हणतो तर फॉर्मिक ऍसिड. हा फॉर्मल्डिहाइड आणि हा काय तर फॉर्मिक ऍसिड. हा फॉर्मल्डिहाइड आणि हा काय तर फॉर्मिक ऍसिड. समजते मी काय सांगते येस ऑर नो. एक कार्बनचा अल्डिहाइड आणि एक कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड कधी असतो तर एक कार्बनचा फॉर्मल्डिहाइड किंवा एक कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड असतो जेव्हा त्याची एकच राहिलेली जी व्हॅलेन्सी आहे अल्डिहाइड ग्रुपची किंवा कार्बोक्सिलिक ग्रुपची जी एक व्हॅलेन्सी राहिलेली आहे तो हायड्रोजन सॅटिस्फाय करतो. कोण सॅटिस्फाय करतो हायड्रोजन. आता तुम्हाला अजून काय दाखवते ह्याची मज्जा की हे असं का चट्टे बट्टे बहीण भाऊ असं का म्हणते मी तुम्हाला. आता चट्टे बट्टे बहीण भाऊ कसे आहेत बघा. हा ठीक आहे. आता इथं काय लिहिते इथं अल्डिहाइड असं लिहिते, म्हणजे इथं अल्डिहाइड कसे असतील ते सांगते आणि मग कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे असतील ते. अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे बघा. हा इथं अल्काइल ग्रुप कोणता असेल ते लिहायचं आणि त्याची नेमिंग. ठीक. अल्काइल ग्रुप तर नाही, म्हणजे फक्त हायड्रोजन आहे. काय आहे हायड्रोजन. जर हायड्रोजन आहे तर मी अल्डिहाइड कसं लिहिणार आहे HCHO. मग ह्याचं नाव काय असणार आहे HCOचं नाव काय असणार आहे तर फॉर्म अल्डिहाइड. एक मिनिट थांबा, सगळ्याला जागा करायला पाहिजे. इथं लिहिते अल्डिहाइड. जर हा असा असेल HCHO, ह्याला मी काय म्हणणार आहे तर फॉर्म अल्डिहाइड.
ह्याला मी काय म्हणणार आहे, फॉर्मअल्डिहाइड. ओके, HCHO असेल तर फॉर्मअल्डिहाइड. आता हा HCOOH आहे, तर ह्याला मी काय म्हणणार आहे, तर फॉर्मिक ऍसिड. ऍक्च्युली अँट आहे ना, अँट मुंगी, मुंगीला लॅटिन मध्ये फॉर्मिका म्हणतात. आणि फॉर्मिकानं स्टिंग मारल्यानंतर ना आपल्या स्किन मध्ये जो आला ऍसिड, म्हणून फॉर्मिक ऍसिड लॅटिन वर्ड आहे. फॉर्मिका पासून मिळालेला ऍसिड फॉर्मिक ऍसिड. मग फॉर्मिक ऍसिड HCOH आणि HCOH पण फरक आहे, HCHO फरक आला, C डबल बॉन्ड OH आणि C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. सो त्यासाठी तो फॉर्मिक ऍसिड आणि मग त्याच्या नावावरच हा नाव डिराईव्ह केलाय फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे. आता नेक्स्ट अल्काइल ग्रुप जर कोण आहे तर CH3- आहे. तर CH3- आहे तर हा काय लिहिणार आहे, तर CH3CHO आणि इथं लिहिणार आहे CH3COOH. आता हा विनेगर असतो ना, विनेगर, सोर वाईन, विनेगर इज सोर वाईन, तुरट, अशी वाईन जी तुरट आहे, हा, मग त्याला ऍसिटम म्हणतात. मग ऍसिटम नावावर आलेला ऍसिड, ऍसिटिक ऍसिड जो विनेगर मध्ये मिळतो, ऍसिटिक ऍसिड जो विनेगर मध्ये मिळतो, ऍसिटिक ऍसिड जो विनेगर मध्ये, ऍसिटिक ऍसिड चा डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्डिहाइड इज ऍसिड अल्डिहाइड. फरक काय आहे, इथं कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तो अल्डिहाइड. मग तो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड, ऍसिटम, विनेगर, सोर वाईन, सोर वाईन, ऍसिटम, विनेगर, विनेगर, सोर वाईन, त्याला ऍसिटम म्हणतात. मग ऍसिटम म्हणून ऍसिटिक ऍसिड, तो ऍसिटिक ऍसिडचा सख्खा चुलत भाऊ ऍसिड अल्डिहाइड. फंक्शनल ग्रुप फरक आला, COOH आणि इथं काय आला तर CHO. ठीक आहे. आता नेक्स्ट काय म्हणूया, CH3 सिंगल बॉन्ड CH2 डॅश. आता CH3 सिंगल बॉन्ड CH2 डॅश जर असेल तर हा CH3CH2 COOH. बाळांनो, CH3CH2 COOH प्रोपियोनिक ऍसिड, प्रो फर्स्ट, पियोनिक फॅटी, फर्स्ट फॅटी ऍसिड. पियोनिक म्हणजे फॅटी, सो फर्स्ट फॅटी ऍसिड, फर्स्ट फॅटी ऍसिड म्हणून त्याचं नाव प्रोपियोनिक ऍसिड असं दिलं. मग त्याचा चट्टाबट्टा सख्खा चुलत भाऊ म्हटला तर हा प्रोपियोन अल्डिहाइड, CH3CH2 CHO, प्रोपियोन अल्डिहाइड. कोण आहे हा, प्रोपियोन अल्डिहाइड. कोण आहे हा, प्रोपियोन अल्डिहाइड. कोण आहे हा, प्रोपियोन अल्डिहाइड. ठीक आहे. परत नेक्स्ट बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 डॅश, हे 3 कार्बन, म्हणजे COOH ग्रुप जर जॉईन झाला तर 4 कार्बन झाले. मग हा CH3CH2 CH2 COOH म्हणजे हा कोण झाला सांगा, ब्युट्रिक ऍसिड. ह्याचं नाव का, ब्युट्रिक ऍसिड. बटरी फ्लेवर, कसला फ्लेवर होता, बटरी फ्लेवर होता, म्हणून ह्याला नाव काय म्हटलं तर ब्युट्रिक ऍसिड. मग ब्युट्रिक ऍसिडचा जर COOH CHO अल्डिहाइडिक फॅमिलीनं रिप्लेस झाला, कसल्या फॅमिलीनं रिप्लेस झाला, अल्डिहाइडिक. परत CH3CH2 CH2 CHO म्हणजे हा कोण असणार आहे, ब्युट्रिक ऍसिडचा ब्युट्रा अल्डिहाइड. हे सगळे कॉमन नेमिंग आहेत, त्यांचे IUPAC नेमिंग वेगळे असतात. IUPAC नेमिंग इंटरनॅशनल युनियन अँड प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीनं फॉलो केलेल्या रूल्स प्रमाणे आलेले नेमिंग, जे आपण नंतरनं बघायचंच आहे, यानंतर तोच बघायचा आहे. होमोलॉगस सिरीज आपण एक पॉईंट बघायचा आहे, फंक्शनल ग्रुप नंतर होमोलॉगस सिरीज, आणि होमोलॉगस सिरीज नंतर सगळ्यांचे नॉमेनक्लेचर्स डिस्कस करायचे. ठीक आहे. बरं, ठीक आहे. आता नेक्स्ट हा झाला पुढचा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल CH2 डॅश, म्हणजे इथं काय येणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. किती कार्बन झाले, 5. हा, आणि हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 COOH, हा 5 कार्बनचा व्हॅलेरिक ऍसिड. आता व्हॅलेरियन प्लांट पासून मिळालेला, व्हॅलेरियन प्लांट एक पेरिनियल प्लांट आहे, ऑल सीझन प्लांट आहे, त्यापासून मिळालेला ऍसिड, व्हॅलेरियन प्लांट पासून मिळालेला ऍसिड व्हॅलेरिक ऍसिड. मग व्हॅलेरिक ऍसिडचा COOH जो ग्रुप आहे तो CHO न रिप्लेस झाला, तर तो कोण होणार आहे, तर व्हॅलेरा अल्डिहाइड. कोण येणार आहे, व्हॅलेरा अल्डिहाइड. कोण येणार आहे, व्हॅलेरा अल्डिहाइड.
नेक्स्ट बघा, परत लास्ट वाला कॉमन नेमिंग CH3 CH2 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 1 2 3 4 5 CH2. हा, ह्याचे 5 अल्किल ग्रुप आहेत, म्हणजे अल्किल ग्रुप मध्ये 5 आहेत, पण ऍक्च्युअली फंक्शनल ग्रुप मध्ये किती असणार आहेत तर 6. ऍक्च्युअली फंक्शनल ग्रुप मध्ये किती असणार आहेत तर 6 असणार आहेत, 6. ठीक आहे, इथं बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 CH2. ठीक आहे, 6 कार्बनचा आहे बघा. हा, किती कार्बनचा आहे 6. नेक्स्ट परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 COOH. गोट मिल्क कोण पिणार, गोटचं पिल्लू म्हणजे कॅप्रम. मग कॅप्रम त्या गोट मिल्क मध्ये मिळणारा ऍसिड होता तो. मग कॅप्रम जो पितो, छोटासा पिल्लू कॅप्रम, कॅप्रम म्हणतात, गोटच्या पिल्लूला कॅप्रम म्हणतात. मग कॅप्रम पितो दूध, त्या दूध मध्ये मिळणारा ऍसिड, म्हणून त्याला काय नाव दिलं तर कॅप्रोइक ऍसिड. आता कॅप्रोइक ऍसिड पासून काय मिळाला तर कॅप्रा अल्डिहाइड. बघा सख्खी चुलत, नावामध्ये फरक बघा, अल्डिहाइड 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 अल्डिहाइड. कशापासून, आयसी ऍसिड आयसी ऍसिड आयसी ऍसिड आयसी ऍसिड आयसी ऍसिड आयसी ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड, मी स्क्रीन दाखवते, जरा स्क्रीन कडे लक्ष द्या. कार्बोक्सिलिक ऍसिडचा आयसी जो ऍसिड टर्म आहे तो रिप्लेस करून अल्डिहाइड आहे. त्यामध्ये फरक फक्त COOH आणि CHO. हे बघा, COOH जो ग्रुप आहे, जरा लक्ष द्या मी काय सांगते. COOH जो ग्रुप आहे हा कसा असतो, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH असतो. आणि अल्डिहाइड जो असतो तो काय असतो, C डबल बॉन्ड OH. यांची राहिलेली व्हॅलेन्सी, यांची राहिलेली व्हॅलेन्सी सेम असते, त्यामुळे असे नेमिंग आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय डिस्कस केलं हे बघा. अजून खूप फॅमिलीज डिस्कस करायचे, पण आपण पहिले जे नीडी आहेत ते बघितले. नीडी काय काय बघितले, की आपण काय काय बघितलं, अल्केन अल्किन अल्काइन. अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असते, अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते, आणि अल्काइन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असते. हे अल्किल ग्रुप्स मी तुम्हाला सांगितले, एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होते. हा अल्किन आणि हा अल्काइन आहे. ठीक आहे, त्यानंतर ना पुढचे अल्कोहोल फिनॉल आणि इथर, ते 3 आणि हे 3 6 झाले. अल्कोहोल फिनॉल आणि इथर, अल्केन अल्किन अल्काइन, अल्केन अल्किन अल्काइन अल्कोहोल फिनॉल इथर 6 झाले. ठीक आहे, हे समजले. मग त्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितली, कार्बोनिल फॅमिली स्टार्ट केली. कार्बोनिल फॅमिली स्टार्ट केली, अजून संपलेली नाही आहे, पण हे कार्बोनिल फॅमिलीचे हे हार्ट आहेत, हार्ट, दिल म्हणूया. कोण सगळ्यात मोठा दिल हार्ट कोण माहितीये काय, कार्बोक्सिलिक ऍसिड. सगळ्यात मोठा हार्ट, सगळ्यात बेस्ट कार्बोनिल कंपाऊंडचा कार्बोक्सिलिक ऍसिड. मग ठीक आहे, मग कार्बोनिल कंपाऊंड जेव्हा आपण स्टार्ट केले त्यामध्ये अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये ऑलमोस्ट आपण 9 फंक्शनल ग्रुप्स बघितलेले आहेत. किती फंक्शनल ग्रुप्स बघितलेले आहेत, 9. आणि हे सगळे 9चे 9 फंक्शनल ग्रुप आजच्या आज परफेक्ट करा बाळांनो, कारण हे सगळे फंक्शनल ग्रुप्स आपण डिस्कस करायचे आहेत. 11वीला हायड्रोकार्बन्स मध्ये अल्केन अल्किन अल्काइन्स आणि बेन्झीन डिस्कस करायचं आहे. 12वीला हॅलो अल्केन्स हॅलोरेन्स अल्कोहोल फिनॉल्स इथर्स अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि अमाइन्स. मग अमाइन्स आणि हॅलो अल्केन्स हे पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आत्ताच जे काही झालं हे प्रॉपरली लिहून काढा, फंक्शनल ग्रुप्स पाठ करा 5-5 वेळाला 10-10 वेळाला. आतापर्यंत जे काही नेमिंग दिलेत मी कॉमन नेमिंग दिलेत, त्यानंतरचे 1-2 लेक्चर नंतर आपण IUPAC नॉमेनक्लेचर चालू करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये कॉमन नेमिंग आणि IUPAC नेमिंग मधला फरक समजेल. ठीक आहे, ओके. थँक्स फॉर वॉचिंग माय लेक्चर.